नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 13 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिना सुरू होत आहे आणि यंदा गुरुवार या वारापासून श्रावणाची मंगलमय अशी सुरुवात होणार आहे. श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना मानला जातो. श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवार हा जरा जिविंतिका अर्थात जीविती देवीच्या पूजनासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. हे व्रत विशेषतः आपल्या संततीच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी केले जाते. महाराष्ट्रात अनेक माता श्रद्धेने हे व्रत करतात. जरा म्हणजे वृद्धत्व आणि जीविंतिका म्हणजे जीवन देणारी शक्ती. जीवती माता आपल्या मुलांचे रक्षण करते आणि त्यांच्या आयुष्यातील संकटे दूर करते अशी श्रद्धा आहे आणि त्यामुळे श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जीवितीची पूजा केली जाते. बघा, जीविती पूजनासाठी यावर्षी एकूण 5 शुक्रवार आपल्याला मिळणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणामध्ये दर शुक्रवारी करण्याचं जीवितीचं व्रत हे कसं करावं, तसे जीवितीची पूजा असेल, नैवेद्य काय दाखवावा, जीवितीची कथा, जीवितीची आरती सगळं काही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये ऐकायला मिळेल आणि त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर जीविती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे. या देवीला जरा जीविंतिका असं देखील म्हटलं जातं आणि त्यामुळे या व्रताला देखील आपण जरा जीविंतिकेचे पूजन किंवा जरा जीविंतिका व्रत या नावाने देखील ओळखू शकतो. तुम्ही जर दिनदर्शिका बघितली आणि त्यातल्या त्यात श्रावण महिना पाहिला तर श्रावणातल्या दर शुक्रवारी तुम्हाला तेथे जरा जीविंतिका पूजन असं लिहिलेलं दिसून येईल. जीविती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर एकतर गंधाने जीवितीचे चित्र काढून किंवा जीवितीचे छापील चित्र लावून महिला त्याची मनोभावे पूजा करतात. शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुला मुलींचे औक्षण करून जीविती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना देखील केली जाते. श्रावणातल्या 5 शुक्रवारी जीवितीची पूजा ही केली जाते. या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात आणि ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते. प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत करायचं आहे. आता आपण जाणून घेऊया की जीवितीची पूजा कशी करावी. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. देवघरात जीविती देवीचे चित्र किंवा जीवितीचा कागद लावावा. या कागदाला नाग नवसोबाचा कागद देखील म्हणतात किंवा नागपंचमीचा कागद, जीवितीचा कागद अशा या वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. पूजा साहित्याच्या दुकानामध्ये अगदी 10 रुपयांना तुम्हाला कागद मिळतो. तर या कागदाची श्रावणामध्ये जेवढे शुक्रवार येतात तेवढ्या शुक्रवारी पूजा ही केली जाते. बघा, हळद, कुंकू, अक्षदा, फुले, आघाडा आणि दुर्वा तसेच रंगीत कापसाचे वस्त्र व माळ अर्पण करून पूजन करावे. देवी समोर तुपाचा दिवा लावावा. पूजेदरम्यान जीवितीची कथा वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर जीवितीची आरती करावी आणि प्रसाद म्हणून दूध, साखर, फुटाणे किंवा पूर्णाचा नैवेद्य दाखवावा. काही ठिकाणी सुवासिनीला हळदी कुंकू देण्याची देखील प्रथा आहे. या व्रतात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करणे. जीविती मातेकडून संततीच्या उत्तम आरोग्याची, यशाची आणि दीर्घायुष्याची मनोभावे प्रार्थना करावी. तर श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली ही जरा जीविंतिका व्रत कुटुंबात सुख, शांती आणि आनंद निर्माण करते. त्यानंतर श्रावण शुक्रवारी जीविती पूजनाबरोबरच मुलांना ओवाळण्याची सुद्धा प्रथा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही पूजा कधीही करा, पण मुलांना संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याच्या वेळेला ओवाळायचं असतं. मुलांना जेव्हा ओवाळणार आहात त्यावेळेला मुलांना बसण्यासाठी पाट किंवा चौरंग टाकायचा आहे. त्यावरती मुलांना बसवायचं आहे. त्यांच्या डोक्यावर रुमाल वगैरे काहीतरी द्यायचं आहे आणि त्यानंतर मग औषणाचं ताट आपल्याला घ्यायचं आहे. मुलांना ओवाळण्यासाठी औषणाचं ताट करताना त्यामध्ये एक निरांजन घ्यायचे आहे किंवा तुम्हाला जर कणकेचा दिवा घ्यायचा असेल तर कणकेचा दिवा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालतो, पण शक्यतो निरांजन घ्यायचे आहे. त्यामध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल टाकायचं आणि लांब ज्या वाती असतात त्या 2 वाती एकत्र जोडायच्या आणि एकत्र हातावर पिळून घ्यायच्या आणि त्या या जोड वाती आहेत त्या तेलाच्या दिव्यामध्ये आपल्याला निरंजनामध्ये लावायच्या आहेत. त्याचबरोबर एक सुपारी, थोड्याशा रंगवलेल्या अक्षदा, त्याचबरोबर सोन्याचं काहीतरी घ्यायचं आहे जसे की अंगठी असेल. त्याचबरोबर सुपारी सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. त्याचबरोबर ओवाळून झाल्यानंतर मुलांच्या तोंडात काहीतरी गोड टाकावं म्हणून साखर, खडी साखर, पेढा काहीतरी घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर थोडासा कापूस सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे. कापूस का तर कापसा एवढे पांढरे केस होईपर्यंत आपल्या मुलाला दीर्घायुष्य मिळावं हा त्याच्या मागचा भाव आहे आणि म्हणून कापूस आवर्जून घ्यायचा आहे. आणि सर्वात महत्वाचं कुंकू. कुंकू तुम्ही कोरडं घ्या किंवा ओलं घ्या, काही हरकत
नाही. आता सुरुवातीला मुलांना कुंकू लावायचं आहे, त्यानंतर अक्षदा मुलांच्या डोक्यावर लावायच्या आहेत. त्याचप्रमाणे कुंकाला कपाळावर देखील अक्षदा लावायच्या आहेत. त्यानंतर सुपारी घ्यायची, ती मुलांच्या डोक्यावर ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर सोनं घ्यायचं, ते मुलांच्या डोक्यावर ओवाळून घ्यायचं आहे. तर कापूस मुलांच्या डोक्यावर ठेवून त्यानंतर आपल्याला ओवाळायचं आहे. आणि ओवाळायचं उगीच असं 1-2 वेळा दुरून ओवाळायचं असं नाही, तर मुलांच्या चेहऱ्याभोवती ओवाळायचं, जेणेकरून त्या दिव्याचं जे तेज आहे ना ते अगदी मुलांना गोल असं ओवाळून, म्हणजे या दिव्या समान तुझं आयुष्य तेजस्वी होऊ दे, या दिव्या समान प्रकाशमान तुझं उज्ज्वल भविष्य असू दे, असं म्हणून कमीत कमी 5 वेळा तरी अगदी व्यवस्थित शुद्ध अंतःकरणाने प्रसन्नतेने मुलांना ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर मग ते काही तुम्ही गोड ठेवलेलं असेल तामणामध्ये ते मुलांना खाऊ घालायचं आहे. आणि सर्वात अगोदर देवाला पाया पडायला लावायचं आहे. आणि त्यानंतर घरातील सर्व मोठ्या मंडळींच्या पाया पडायला देखील मुलांना लावायचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना ओवाळायचं आहे. आता तुमची जी मुलं जर बाहेर गावी असतील शिक्षणासाठी, नोकरीसाठी, तर अशा वेळेला काय करायचं, तर दिवसभरामध्ये तुम्ही हे जीविती पूजन करून घेऊ शकता. आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर जिथे आपण जीविती पूजन केलेलं आहे परत तिथे दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची, हळदी कुंकू जीवितीला अर्पण करायचं. आपल्या मुलांच्या सुरक्षितेसाठी, संरक्षणासाठी, त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी जीवितीकडे प्रार्थना करायची. आणि सेम याच पद्धतीने ताम्हण जे आहे ओवाळण्यासाठी तर ते तयार करायचं, या जीवितीला ओवाळायचं. आणि त्यानंतर चारही दिशेला ते ताट आपल्याला फक्त ओवाळायचं आहे. आणि चारही दिशेला अक्षदा थोड्या थोड्या आपल्याला टाकायच्या आहेत. म्हणजे सुरुवातीला समजा तुम्ही जिथे जीवितीचं पूजन केलेलं आहे त्या दिशेला ओवाळायचं अगोदर, आणि थोड्याशा अक्षदा परत लेफ्ट साईडला, परत राईट साईडला, परत बॅक साईडला, याप्रमाणे चारही साईडला ओवाळून थोड्या थोड्या अक्षदा ह्या टाकायच्या आहेत. कारण या जीवितीच्या कथेमध्ये आहे की तिला माहित नव्हतं की तिचा मुलगा कोठे आहे, काय आहे, पण ती चारही दिशेला अक्षदा टाकायची जीवितीचं पूजन करून, आणि त्या अक्षदा तिच्या मुलाच्या म्हणजे त्या राजकुमाराच्या डोक्यावर पडायच्या असं पौराणिक कथेमध्ये आहे. त्यामुळे मग आपला जो मुलगा आहे जिथे कुठे असेल त्याच्या डोक्यावर आपण अक्षदा टाकतोय असा भाव म्हणून चारही दिशेला ओवाळून आपल्याला अक्षदा या टाकायच्या आहेत. म्हणजेच पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. आता जीवितीची ही आरती आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तुम्ही ती नक्की पहा. आणि जी कथा आहे ती देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या कथेची लिंक देते, ती देखील तुम्ही जरूर पहा. त्याचप्रमाणे जीविती पूजन तुम्ही श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही करू शकता. पण जर का सकाळी जीविती पूजन केलं तर अतिशय उत्तम आहे. काही कारणाने जसे की मासिक पाळी असेल, सूतक असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम असेल, मेडिकल काही कंडिशन असतील ज्यामुळे तुम्ही जीविती पूजन श्रावण शुक्रवारी करू शकत नसाल, तर या दिवशी आवर्जून तुमच्या वेळेनुसार दिवसभरात जीवितीची कथा नक्की ऐका. जीविती पूजन झाल्यावर नैवेद्य दाखवावा, जीवितीची आरती करावी आणि त्यानंतरच जीवितीची कथा ऐकावी, म्हणजे आपलं व्रत हे पूर्ण होतं. त्याचप्रमाणे बघा, तुमच्यापैकी बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडू शकतो की हे व्रत करत असताना आपल्याला उपवास करावा लागेल का? तर पहा, माहितीमध्ये असा कोणताही उल्लेख दिलेला नाहीये की आईने आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत करताना उपवास देखील करावा. पण पहा, तुम्हाला जर उपवास करू वाटत असेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवसभरामध्ये उपवास करून तो संध्याकाळी सोडू शकता, किंवा मग उपवास नाही केला, फक्त जीवितीची पूजा त्याचबरोबर तिची कथा वाचणं, तिची आरती करणं, त्यानंतर आपल्या मुलाबाळांचं औषण करणं, या गोष्टी केल्या तरी देखील चालतील. आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. आणि हो, हे जे आपण पूजन केलेलं आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला ही पूजा उचलायची आहे. आणि जो भिंतीला चिकटलेला कागद आहे तो तसाच ठेवायचा आहे, तो काढायचा नाहीये पूर्ण 4-5 शुक्रवार होईपर्यंत. आणि जर तुम्ही पॅडला वगैरे तो कागद लावलेला असेल म्हणजे चिकटवलेला असेल तर तो परत देवघराजवळ आणून तसाच ठेवायचा आहे. आणि प्रत्येक शुक्रवारी मग त्याचे आपल्याला पूजन देखील करायचे आहे. पण हा कागद बरेच जण तसाच ठेवतात आणि शुक्रवारी याचं पूजन देखील केलं जातं. आणि श्रावण अमावस्येला या कागदाचे विसर्जन आपल्याला करायचं आहे, म्हणजेच श्रावण संपताना म्हणजे 1 महिन्यानंतर. त्याचप्रमाणे आपण ज्या काही दुर्वा, आघाडा, फुले असतील तर त्याचं विसर्जन करायचं आहे. आणि जो प्रसाद आहे तो घरातील सर्वांनी खायचा आहे. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.